आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील नगरपालिकेत 2 वर्षापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी व सध्याचे उपायुक्त प्रदीप ठेंगल व तत्कालीन नगररचनाकार रणजित कोरे यांचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर आज आवश्यक ती पुढील कारवाई केली। दिवसभर त्यांची कोल्हापुरातील मुख्यालयात चौकशी करण्यात आली, तर त्यांच्या मूळ गावासह सध्या राहत असलेल्या ठिकाणाची घरझडती घेण्यात आली। याबाबतची माहिती ACBचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली आहे। इचलकरंजी शहरातील एका नागरिकाची गुंठेवारी प्रकरणातील फाईल पालिकेच्या नगररचना विभागात प्रलंबित होती। या फाईलवर मुख्याधिकाऱ्यांची सही घेऊन काम पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीकडून तडजोडी अंती 20,000ची लाच घेताना नगर परिषदेचे नगररचना विभागातील शाखा अभियंता बबन कृष्णा खोत, राहणार नारायणमळा आणि खासगी व्यक्ती किरण कोकाटे या दोघांना नगरपालिकेच्या आवारातच 16 डिसेंबर 2021 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते। संबंधित प्रकरणात ठेंगल तसेच कोरे यांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। त्यानंतर दोघांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली। या गुन्ह्यात 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे त्यांना अटक करता येत नाही, तर या कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली आहे। ठेंगल यांच्या मूळ गावातील घरासह ते राहत असलेल्या इचलकरंजीतील घरावर छापे टाकून झडती घेण्यात आली असल्याचं नाळे यांनी सांगितलंय। दरम्यान लाच प्रकरणात ठेंगल व कोरे यांचा सहभाग असल्याचं समजल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल। यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही